नमस्कार, जय मल्हार, जय ओबीसी। मी शेखर बंगाळे। आज या ठिकाणी आम्ही ओबीसी समाजातील प्रमुख संघटनाचे पदाधिकारी, ओबीसी संघटनाचे सोलापुरातील पदाधिकारी आज या ठिकाणी एकत्र आलेलो आणि या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलो। याचं कारण असं की कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते, आमचे आधारवड असणारे छगनरावजी भुजबळ साहेब, ज्यांनी अनेक दशकांपासून या ठिकाणी एक ओबीसींचा लढा जागृत ठेवण्याचं काम केलेलं आहे, अशा ज्येष्ठ नेत्याला डावलून धनगर आरक्षणाचे आंदोलनकर्ते आणि चळवळीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना देखील पद मिळावं अशी संबंध ओबीसी मागणी होती। परंतु त्यांना स्थान मंत्रिमंडळामध्ये न मिळाल्यामुळं धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, यांच्यामध्ये प्रचंड तीव्र नाराजी आणि रोष निर्माण झालेला आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आणि त्यातच गेल्या 2014 सालापासून धनगर आरक्षणामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील यांनी वेळोवेळी आम्हाला एसटी आरक्षण अंमलबजावणीचे शब्द दिला, परंतु कुठल्याही आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही। तसंच या सरकारमध्ये असणारे कालच ज्यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली असे नरहरी झिरवळ, जे त्यांना मंत्रिपद देण्यात आलं, अशा मंत्रिपदी असणारा माणूस आमच्या समाजाच्या आरक्षणाला अनेक वर्षापासून त्याचा विरोध आहे आणि अशा विरोधात असणाऱ्या माणसाला घेऊन हे सरकार असं दाखवायचं आहे का बाबा त्यांना धनगर आरक्षण द्यायचं नाही का, किंवा धनगर विरोधी असणारं हे सरकार आहे, असं मी या ठिकाणी आवाहन करतो। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकार विरुद्ध धनगर समाज आणि ओबीसी समाज यांचा संघर्ष आमच्या नेत्यांना या मंत्रिमंडळात घेतल्याशिवाय आणि खऱ्या अर्थानं जर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना जर मंत्रिमंडळात घेतलं असतं तर ते नक्कीच आमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न त्यांनी सोडवला असता, अशी भीती या सरकारला वाटते की काय, असा आम्हाला सवाल या सरकारला आपल्या माध्यमातून विचारायचा आहे। जय हिंद, जय ओबीसी, जय मल्हार। आता आपल्याला जे मंत्रिपद आपल्याला ओबीसीचा जे लढाऊ नेते होते, जे आपले गोपीचंद पडळकर असतील किंवा छगनरावजी भुजबळ असतील, यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं नाही। तर आता त्रिवार सत्य आहे, आपल्याला जातन्याय जनगणनेचा प्रश्न आहे, तो सुद्धा फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे की आता जातन्याय जनगणना केल्यानंतर मायक्रो ओबीसी आहे त्या ओबीसीला वेपन म्हणून त्याचा वापर केला जाईल। तर अशा अनेक प्रश्न निर्माण करून जातन्याय जनगणनासुद्धा करण्याचा त्यांचा विचार नाही। तर आपल्याला काय वाटतं की ह्या सरकारनं जर आपल्याला सहकार्य केलं नाही तर आपण काय करावं पुढे? आता आपण अनेक वर्षापासून संबंध महाराष्ट्रातील बहुजनाची मागणी आहे की प्रत्येक जातीची जनगणना करावी आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, असा आमचा अजेंडा आहेच। ज्या समाजाची संख्या जास्त आहे त्या संख्येनुसार त्या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, त्यामध्ये देखील आरक्षण मिळावं अशी देखील आमची मागणी आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एक तीव्र संघर्ष निर्माण करून आम्ही ओबीसींची जातन्याय जनगणना करून जे काय ओबीसीचा कॅटलॉग आहे ते आम्ही भरून काढण्यासाठी नक्कीच संघटनेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू। आणि ओबीसी नेते आमचे दैवत छगनरावजी भुजबळ साहेब हे देखील नक्कीच मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करावा, यासाठी सह्या मोहीम असतील, रास्ता रोको असतील किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये संबंध ओबीसी समाजाची बैठक घेऊन आम्ही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापुरातील ओबीसी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच मोठा लढा या सोलापूरमध्ये आम्ही सुरुवात करू। हे आपले आहेत लढाऊ नेते शेखर बंगाळे यांनी या सोलापूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून त्यांचा निषेध केलेला आहे आणि अशा मंत्रिमंडळात घेतले पालकमंत्र्याला सुद्धा मंत्रिमंडळात घेतलेला आहे। ज्या ओबीसींच्या विरोधात जे बोलत होते त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे आणि ज्या ओबीसीचे खरे नेते आहेत म्हणजे आमचे छगनरावजी भुजबळ साहेब आहेत त्यांना या मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे। ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत त्यांनासुद्धा मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे। मराठा समाजाच्या सुद्धा लोकांना त्या ठिकाणी मारण्याचा कट केलेला आहे। मराठा समाजालाही मारू शकतो आम्ही, त्यांनाही मंत्रिमंडळात घेऊ शकतो किंवा ओबीसीला आम्ही डावलू शकतो, असं जे षडयंत्र या ठिकाणी मोदी, शहा आणि आपल्या फडणवीस किंवा
अजित पवार यांनी किंवा एकनाथ शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांनी जे षडयंत्र चालू केलेलं आहे, आता कुठंच नाही परंतु जरांगेने जी सभा घेतली ते भुजबळ साहेबांच्या येवला मतदारसंघामध्ये सभा घेतली आणि त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु सुद्धा त्या ठिकाणी भरघोस मताने आपले छगनरावजी भुजबळ साहेब निवडून आले, परंतु त्यांना मंत्रिमंडळामध्ये डावलण्यात आलेलं आहे आणि त्यांना जर डावलण्यात आला असेल तर हे येत्या काळामध्ये युती सरकारला फार मोठ्या प्रमाणात रोष ओबीसीचा ओढवून घेतला जाईल. अरे हे काय म्हणतात, आमच्या बहिणीला पैसे वाटले, यांच्या काय खिशातले पैसे वाटले नाहीत आणि बहिणीनं कधीही नवऱ्याच्या पुढं बहीण जाणार नाही ही आम्हाला निश्चित खात्री आहे. ह्यांना जे निवडून दिलेलं आहे ते पूर्ण ओबीसीने दिलेलं आहे आणि ओबीसीच्या जीवावर यांची 240चा आकडा झालेला आहे आणि ह्यांना जो अहंकार झालेला आहे तो अहंकार हा ओबीसी समाज उतरल्याशिवाय राहणार नाही आणि भुजबळ साहेबांना आज किंवा उद्या लगेच त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं पाहिजे. जास्त वेळ तटकळत ठेवणं म्हणजे ओबीसीचा घोर अपमान आहे आणि ओबीसीचा घोर अपमान हा या देशातील 60% लोकसंख्या भुजबळ साहेबाचा अपमान सहन करणार नाही. ज्या ज्या वेळेला भुजबळ साहेब मोठ्या प्रमाणात लीडर झाले किंवा मोठ्या प्रमाणात त्यांचा चर्चेचा विषय झाला किंवा भुजबळ साहेब मोठे होऊ लागले त्या वेळेला त्यांच्यावर षडयंत्र लावण्याचं काम या महाराष्ट्रातील मराठा नेत्याने जातीवादी नेत्याने केलेलं आहे. 2004 ज्यांनी तेलगीचा घोटाळा केला त्यांना सोडून दिलं आणि छगनराव भुजबळ साहेबांकडे नसताना त्यांच्यावर कोणताही आरोप नसताना त्या ठिकाणी त्यांना घरी बसवण्याचा कार्यक्रम केला. त्यानंतर 2015-16 सुद्धा एक षडयंत्र करून त्यांना घरी बसवण्याचं काम या देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा जातीवादी मराठा असेल, शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल, अशा अनेक जातीवादी लोकांनी ज्या ज्या वेळेला ओबीसी पुढे येतो त्यांना त्या ओबीसीला मागं सरण्याचं काम केलेलं आहे. तर याचा जबाब हा ओबीसी समाज विचारल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या काळामध्ये आमच्या जीवावर हे ओबीसीचं सरकार आलेलं आहे, त्या सरकारला आम्ही त्यांचा जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कसल्याही परिस्थितीत आमचा अंत अजिबात पाहू नका. जे गोपीचंद पडळकर साहेब आहेत त्यांनी रक्ताचं पाणी केलं, हाडाचा काड्या केल्या, रात्रीचा दिवस केला आणि या ओबीसीसाठी काम केलं. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी अंगावर सगळा मराठा समाज घेतला आणि त्या ठिकाणी ओबीसीच्या ज्या संरक्षणासाठी हिंगोलीमध्ये, आपल्या अंबडमध्ये, पंढरपूरमध्ये, अहमदनगरमध्ये, अनेक ठिकाणी इंदापूरमध्ये सभा घेतल्या आणि काही लोक म्हणतात की बाबा धनगर समाजाला स्थान दिलं, माळी समाजाला स्थान दिलं किंवा ओबीसी समाजाला स्थान दिलं. अरे ज्या नेत्यांना काही समजत नाही असे नेते त्या ठिकाणी घेतले. एक जण तर काय म्हणतो की आता धनगर समाजाचा आमचा जो भरणे मामा आहे त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. अरे भरणे मामाने या इंदापूरच्या ओबीसीच्या एल्गार सभेला सुद्धा हाजरी लावली नाही. तो ओबीसीचा नेता होऊ शकत नाही. तो एक अजित पवाराचा लाडका असू शकतो परंतु ओबीसीचा नेता नाही. तो आपल्या ओबीसीचं काम तळागाळातून करणारे जे काम करणारे आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, आमचे छगनरावजी भुजबळ साहेब आहेत, अशा नेत्यांना तुम्ही डावललेला आहे आणि यांचा तुम्हाला घोर अपमान केल्यानंतर जर आनंद होत असेल तर तुमचा आनंद हा क्षणिक असेल. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा ओबीसी समाज राहणार नाही. ओबीसी समाज हा झोपलेला सिंह आहे. हा जर एकदा जागा झाला तर या महाराष्ट्रातील आघाडी सरकारला नेस्तानाबूत करण्याचं काम केलेलं आहे. तेच काम आम्हाला आता येत्या काळात युतीच्या या सरकारला सुद्धा नेस्तानाबूत करावं लागेल आणि पुढच्या काळामध्ये आम्हाला परभणीमध्ये ज्या दलितावर अत्याचार झाला, दलितांच्या ज्यांनी विटंबना केली, आपल्या संविधानाच्या प्रतीकाची विटंबना केली म्हणून आंदोलन केलं तर त्याला जेलमध्ये मारून टाकलं. पुढच्या काळामध्ये आम्हाला दलित, ओबीसी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांना आम्हाला बरोबर घेऊन यांच्या विरुद्ध लढा लढावे लागेल. हेच मी या ठिकाणी सांगतो आणि आता तरी त्यांनी जागे व्हावा आणि एक दिवसाच्या आत
संध्याकाळपर्यंत आमच्या ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा शपथविधी लवकरात लवकर करावा, अन्यथा त्यांनी आमच्या रोषाला पुढे जावा। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान। धन्यवाद। सोलापूर शहरामध्ये आज काल दिवसभर TV पाहत होतो। सोलापूर जिल्ह्याला त्यांनी मंत्रिपद देतं म्हणून आश्वासन दिले, पण त्याची अंमलबजावणी काय केली नाही आहे। येणाऱ्या काळात सर्व सोलापूर जिल्ह्यातील जागृत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सोलापूरची अनेक विकासाची कामं आहेत, उड्डाणपुलाचा प्रश्न आहे आणि परत विमान येण्यासाठीचा त्यांचा प्रश्न आहे। या कोणत्याही गोष्टीकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही। नियोजन आणि नियंत्रण यांची एकमेकावर वाढ ठेवण्याची आणि जनगणनेच्या आधारे मंत्रिमंडळात घेणं भाग होतं, पण नाही 2.5 कोटी धनगर समाज असून या समाजाला एक मंत्रिपद दिलेलं आहे। पण मी म्हणतो 36 कारखाने साखर कारखाने असून 18 शुगरवालीच्या कारखान्यांना त्यांनी मंत्रिपद दिलं आहे। हे थोडं कसे तरी वाटतं। हे 75 वर्ष झालं आज लोकशाही आहे, या संविधानाला धोका लागण्याची शक्यता आहे। तर आपण सर्व जातीचं सर्व समाविष्ट करून आपण याचा विचार करायला हवा होता आणि लिंगायत समाजाला पण त्यांनी प्रतिनिधित्व डावललेलं आहे। सोलापूर सिटीमध्ये खूप आशा होती की मुख्यमंत्री साहेबांची की काहीतरी करतील सोलापूरला, पण सोलापूरला बघायचेच त्यांची दृष्टिकोन नाही आहे। हा कोणत्या मनाचा त्यांचा हेतू आहे हेच आम्हाला समजेना। आणि सोलापुराचे अनेक प्रश्न आहेत, त्यांनी सोडवण्यासाठी धाडसी निर्णय घेत नाहीत। शेवटी अजितदादांनी तरी याकडे लक्ष घालून आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालून आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सोलापूरचा विकास करण्यासाठी लक्ष घालावं आणि उड्डाणपुलांची जास्त गरज आहे। इथं लाखो लोक गरीब कामगारांची मुलं रस्त्यावर ॲक्सिडेंटमध्ये मरायला लागलेले आहेत, याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। नियोजन आणि नियंत्रण हे मुख्यमंत्र्यांचं चुकत चाललेलं आहे। नियोजनावर नियंत्रण नाही, नियंत्रणावर नियोजन नाही आहे। एकमेकाचा वाद त्यांच्यावर सगळं कंट्रोल त्यांचा उडालेला आहे। कोणाच्या तर सांगण्यावरून कोणाच्या तर ऐकण्यावरून नाही, स्वतः तुम्ही जास्त लोकशाहीच्या याच्यामध्ये तुम्ही संख्याबळ जास्त असताना निर्णय घेण्याचा अधिकार असताना तुम्ही स्वतः निर्णय घेऊन सोलापूरच्या विकासाचा कामाचा प्रश्न सोडवावा असं धनगर समाजाच्या वतीने प्रयत्न करीन। धनगर समाजाचे निवेदन देत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये गवगवीत यश हे युती सरकारला दिलेलं आहे आणि युतीचे उमेदवार जास्तीत जास्त या ठिकाणी 8 उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत, तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्याला एक सुद्धा मंत्रिपद दिलेलं नाही। म्हणून सुद्धा आम्ही सोलापूरच्या सर्व नागरिकांच्या तर्फे सुद्धा आम्ही ह्या युती सरकारचा जाहीर निषेध करतो। ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही, म्हणून सुद्धा या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि हे लोन आता महाराष्ट्रामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। जातनिहाय जनगणनेचा प्रश्न आता धसास लावून आम्ही आमच्या ओबीसी समाजाचा जो मुख्य जे आमचे नेते आहेत त्यांचा जो अपमान केला आहे तो अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत। धन्यवाद। जय मल्हार। जय मल्हार। आर्यवैश्य कुमटी समाजाचे सुधीरभाऊ मुनगंटीवार जे ओबीसी नेते आहेत ते आरक्षणाचा प्रश्न सोडवतील या भीतीने देवेंद्र फडणवीस त्यांनी यावेळेस सुधीरभाऊ मुनगंटीवारला पण डावलण्यात आले आहे। पूर्ण आर्यवैश्य कुमटी समाज बहुमताने आतापर्यंत भाजपला मतदान करत आलेलं आहे आणि भाजपला एवढं मतदान आर्यवैश्य कुमटी समाज करत असून सुद्धा मुनगंटीवार याला डावलण्यामध्ये त्यांचं षडयंत्र आहे। कारण आरक्षण आर्यवैश्य कुमटी समाजाला ओबीसी समाजाला मिळू नये। आर्थिक विकास महामंडळात सुद्धा ह्याने आडकाठी गेले 8 वर्ष ह्यांनी घातलेलं आहे। मी 2 वेळा अमरण उपोषणाला सोलापुरातून बसलो होतो। माझ्या प्रत्येक निवेदनाला ह्यांनी 13ची टोपली ह्यांनी देवेंद्र फडणवीसने व अजित पवारांनी दाखवलेले आहे। मग मी 2 वेळा अमरण उपोषण केलं असताना माझे निवेदन 3 वेळा मी कलेक्टरमार्फत पण दिलेलं असताना त्यांनी आर्थिक विकास महामंडळ तर लवकर मंजूर केलं नाही। आता आर्थिक विकास महामंडळ मुनगंटीवारने मंजूर केलं म्हणून आता परत आरक्षण पण आर्यवैश्य कुमटी समाजाला मुनगंटीवार मंजूर करतील या भीतीपोटी मुनगंटीवारला पण यांनी यावेळेला मंत्रिपद न देता यांना डावलण्यात आलेलं आहे। त्यामुळे आम्ही आर्यवैश्य कुमटी समाज सर्व यांच्या विरुद्ध बहिष्कार घालत आहे आणि पुढल्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये पूर्ण आर्यवैश्य कुमटी समाज भाजप विरोधी मतदान करणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध प्रचार भाजप विरोधी करणार आहे आर्यवैश्य कुमटी समाज। जय वासवी माता। तुमचं नाव सांगा।
श्री मनोज कुमार प्रकाश तम्मेवार सोलापूर. मी शंकरराव लिंगे ओबीसी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष. मी अप्पाराव दत्तात्रय हाके युवक संघटना एकदा धनगर एकदा आणि गोपीचंद साहेबाला त्यांनी तिकीट नाही म्हणजे मंत्रिमंडळात घेतलं नाही, त्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरलेला आहे. येणाऱ्या काळात त्याचा विचार करून आम्ही मतदान विरोध करणार आहे. धन्यवाद.